बातमीने आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। त्यासोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचाही राजीनामा दिलाय। प्रदेश अध्यक्षांकडे त्यांनी आपले राजीनामे सोपवलेत। पक्षश्रेष्ठींनी विश्वासात न घेता औरंगाबादमध्ये उमेदवारी दिल्याने सत्तार हे नाराज होते आणि सत्तार यांना औरंगाबाद किंवा जालना लोकसभा लढवण्याची इच्छा होती। मात्र उमेदवारी न दिल्याने पक्षावरती अब्दुल सत्तार हे नाराज होते आणि त्यांनी आपल्या पदाचे आता राजीनामे दिलेत। आपण बघतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी। काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलेला आहे। अब्दुल सत्तार यांनी आमदारकीसह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय। पक्षावरती सध्या अब्दुल सत्तार हे नाराज होते। लोकसभेचे जे तिकीट आहे ते त्यांना विचारात न घेता ठरवण्यात आल्यामुळे सध्या अब्दुल सत्तार हे नाराज असल्याचं बोललं जातंय आणि त्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिलाय। आपण बघतोय सर्वात महत्त्वाची बातमी आताची औरंगाबादमधून समोर येते। अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील त्यांनी राजीनामा दिलाय। काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही त्यांनी राजीनामा दिला असून या ठिकाणी अब्दुल सत्तार नाराज असल्याचं बोललं जातंय। लोकसभेचं तिकीट त्यांना विचारात न घेता ठरवण्यात आल्यामुळे या ठिकाणी अब्दुल सत्तार हे पक्षावरती नाराज असल्याचं बोललं जातंय आणि त्यानंतर पक्षाने विचारात न घेता उमेदवार दिल्याने अब्दुल सत्तार नाराज होते आणि त्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिलाय। आपण बघतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा त्याचप्रमाणे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। या ठिकाणी पक्षाने विचारात न घेता औरंगाबादमधील उमेदवार दिल्याने सत्तार हे नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिलाय।